रामकृष्ण हरी. कसे आहात? नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मी रंजना, आपल्या मराठमोळ शिवणकलामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण इथं 37 इंचाचा कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत. तर त्याची पेपर कटिंग आपण करून घेणार आहोत सुरुवातीला. तर हा डबल फोल्ड पेपर आहे. तर ओपन भाग या साईडला आहे आणि जॉईंट भाग माझ्याकडच्या साईडला आहे. तर बघा, उंची आहे आपली इथं 13.5 तयार ब्लाऊजची आणि 1 इंच वाढवून आपल्याला 14.5 उंची घ्यायचं आहे. खालच्या साईडने सरळ यावं म्हणून मी खालच्या बाजूने एक रेष ओढून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने आपण रेष ओढून घ्यायचं आहे. आणि उंची आपण आता इथं 13.5 आहे, तर 14.5वरती इथं मार्किंग करून घेत आहोत. संपूर्णपणे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला रेषा ओढून घ्यायचं आहे. आता रुंदी आपली आहे 37 इंचाचा ब्लाऊज आहे म्हटल्यानंतर 9.25 इंच होतं आणि त्यामध्ये आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर टोटल 11.25 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं मार्किंग करून झाल्यानंतर रुंदीची गळा रुंदी 2.5 ठेवणार आहे आणि शोल्डर 3 इंचाचं ठेवणार आहे. अशा पद्धतीने इथं मार्किंग केलेलं आहे. आणि मुंडा उंची इथं 5.5 इंचावरती ठेवणार आहे. ठेवल्यानंतर लगेचच इथंसुद्धा मार्किंग करून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित अशा लाईन ओढून घ्यायचं आहेत. तर बघा, या साईडनंसुद्धा 5.5 इंचाला इथं मार्किंग केलं आणि आपलं मुंड्याचं साईडचा आखून घेतला आहे. 3 इंचाच्या शोल्डरला मी तर रेष ओढून घेतलेली आहे गळ्याची आणि शोल्डरची. अशा पद्धतीने आता आपल्याला पुढचा गळा लागणार आहे 6.25 इंचाचा, म्हणजे 6 इंचाचा आहे. तर इथं 6 इंचाला मार्किंग केलं मी आणि अशा पद्धतीने इथं रेष ओढून घेतली आहे. आता 1 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि कोणातून आता आपल्याला पुढच्या साईडचा जो मुंडा असतो 1 इंचावरती आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती असतो, तसं मार्किंग केलेलं आहे. मुंड्याच्या उंचीचं सेंटर काढलेलं आहे आणि तिथं पॉईंट देऊन इथं मी गोलाई देऊन घेतलेली आहे पाठीमागच्या मुंड्याची आणि पुढच्या मुंड्याची. अशा पद्धतीने तर बघा, आपल्याला इथं क्रॉसपट्टी 3.5 इंचाची लागणार आहे. तर 3.5 आणि 2.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेऊन क्रॉसपट्टीची मी इथं लाईन ओढून घेतलेली आहे व्यवस्थित. आता आपल्याला 37 इंचाचा कटोरी ब्लाऊज आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथं 6 इंचाचं कटोरीचं मार्क टाकायचं आहे. तर बघा, इथं 6 इंचावरती घेतला आणि बगलेतून मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि जो गळ्याच्या साईडने 1 इंचावरती पॉईंट दिलेला होता तिथून आपल्याला कटोरीचा व्यवस्थितपणे शेप देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दिसलं त्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आता कटिंग करून घ्यायची आहे. खालच्या साईडला जिथं लाईन ओढून घेतलेली होती तिथून आपली कटिंगची सुरुवात करायची आहे. तर बघा, इथलं पेपर जो काही एक्स्ट्राचा होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता साईडने आता व्यवस्थित जिथं मार्किंग आहे तिथं कट करून घ्यायचं आहे. आता इथं मुंड्या 2 गोलाई आहे मुंड्याची, तर आपण सुरुवातीला पाठीमागच्या मुंड्यापासून कटिंग करून घेणार आहोत. पुढचा मुंडा हा नंतर कट करायचा असतो. अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर लगेचच इथं मी अलग अलग पार्ट करून घेत आहे पेपरचे, म्हणजे आपल्याला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट सोबत भेटणार आहे त्यासाठी. तर बघा, हा पाठीमागचा पार्ट आहे. तर इथं गळाची रुंदी मी इथं 2.5 इंचावरती ठेवलेला आहे आणि पाठीमागचा गळा 10.5 इंचावरती ठेवलेला आहे. 10 इंचाचा तयार आहे, तर 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने गळ्याची रुंदी खालच्या साईडनं सुद्धा 2.5 इंचच ठेवलेला आहे आणि अशा पट्टीच्या सहाय्याने इथं रेष ओढून घेतलेला आहे आणि सिंपल गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, सिंपल गोल गळा इथं शेप देऊन घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने हा पाठीमागचा पार्ट आपला आता रेडी झालेला आहे. तर हा साईडला ठेवून आता पुढच्या पार्टची आपल्याला इथं पेपर कटिंग व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. आता जिथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला इथं पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आहे. तर गळ्याची सुरुवात करताना गळ्याचं व्यवस्थित गोलाईमध्ये गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुढचा जो काही मुंड्याचं आपलं खोली दिलेलं होतं तो सुद्धा एक्स्ट्राचा जो 1/2 इंच होता समोरच्या साईडला तो कट करून घेतला. आता लगेचच आपल्याला इथं क्रॉसपट्टी आणि कटोरीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, सुरुवातीला मी इथं क्रॉसपट्टी कट करून घेत आहे. क्रॉसपट्टी कट करून घेतल्यानंतर आता जिथं आपण कटोरीचं मार्किंग केलेलं होतं तिथूनच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपलं गोल शेपमध्ये कटोरीचं मार्किंग केल्यानंतर कटिंगसुद्धा सेम त्याच आकारामध्ये येणार आहे व्यवस्थित आपल्याला. तर आता ही कच्ची कटोरी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा, दुसरा पेपर घेतला आणि अशी मी सरळ लाईन ओढून घेतली. आता या साईडने मी 1.25 इंच ठेवलेला आहे वाढीव कटोरी करताना. 1.25 इंचावरती इथं मी अशी रेष ओढून घेतली आणि अशा पद्धतीनं आपली निघालेली कटोरी जी काही होती ती अशी ठेवून जशाला तशी मार्किंग करून घेतली. जिथं 1.25 इंच होतं तिथं मी कटोरीचं टोक ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये.
आणि मगच इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गोलाकार असा शेप देऊन घेतलेला आहे. आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला 1.25 इंचानंच वाढवायचं आहे. तर इकडे सुद्धा मी 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आता मध्यभागामध्ये आपल्याला 1.5 इंचानं कटोरीचं सेंटर काढून तिथे एक मार्किंग करायचं आहे आणि उभ्या कटोरीची उंची जे काही ते वाढवायचं असतं तिथं 1.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण पूर्ण मार्किंग जिथं केलेलं होतं तिथं अशा लाईन ओढून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा जिथं कटिंग आहे मार्किंग आहे तिथून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं गळ्याचा गोल शेप, कटोरीचं साईडचं गोलाई सगळं व्यवस्थितपणे असे कटिंग करून घ्यायचं आहे. आता खालचा जो काही उंचीचं पॉईंट दिलेला होता तो थोडा एक्स्ट्रा इथं मी पेपर ठेवलेला आहे याच्यासाठी की आपल्याला नंतर परफेक्ट कटोरी येणार आहे. तर बघा हे एक्स्ट्रा ठेवलेलं कसं कट करायचं, तर ही कटोरी डबल फोल्डमध्ये दुमडून घ्यायची, कोणाला व्यवस्थित कट करून घ्यायचं सुरुवातीलाच आणि असं टेप ठेवून 1.5 इंच आहे का व्यवस्थित बघून मग नंतर कट करून घ्यायचं आहे. याच्यासाठी ही कटोरी आपली परफेक्ट कटिंग होते त्यासाठी. तर मग ही कच्ची कटोरी झाली. ही मेन कटोरी, क्रॉसपट्टी, साईड पार्ट कटोरीचा आणि बॅक पार्ट हे संपूर्णपणे कट करून झालेलं आहे पेपरचं. आपलं आता अस्तरवरती कटिंग करून घेणार. तर बघा हा अस्तर मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण जसं पेपर कट करून घेतलेला आहे सेम तसाच आपल्याला इथं ठेवून जशाला तसं मार्किंग करून इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी एक सरळ लाईन ओढून घेतली आणि त्यावरती आता एक आपल्या पेपरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पेपर मी ठेवून घेतला आणि साईडने मार्किंगसुद्धा करून घेतलेला. हा पाठीमागचा पार्ट आहे. तर व्यवस्थितपणे अशी गळ्याचं सुद्धा इथं मार्किंग देऊन घ्यायचं आहे. 2.5 इंचाचं गळा रुंदी आणि 10.5 इंचाचं उंची आहे पाठीमागची गळीची. अशा पद्धतीने व्यवस्थित पट्टी ठेवून इथं मी मार्किंगसुद्धा करून घेतलेलं आहे. तर बघा आता कटोरीचा जो काही साईड पार्ट आहे तो या ठिकाणी ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने इथं मार्किंग करून झालेलं आहे आपल्या कटोरीच्या साईड पार्टची सुद्धा. तर आता लगेचच आपल्याला कटोरी ठेवून घ्यायचं आहे. तर बघा जॉईंट भाग आहे तिथेच आपल्याला कटोरी व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं कटोरीचं सुद्धा मार्किंग देऊन घ्यायचं आहे. जसा पेपर कट केलेला आहे सेम त्याच्यावरच आपल्याला कटिंग म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे साईडने व्यवस्थितपणे. कुठेही एक्स्ट्रा ठेवायचं नाही. फक्त इथं क्रॉसपट्टीमध्ये मी 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे खालच्या साईडने. व्हिडिओमध्ये पाहते त्या पद्धतीने आपण एक्स्ट्रा ठेवून इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घेतलं आहे. पेपरपेक्षा आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे इथं क्रॉसपट्टी आणि अशा पद्धतीनं मार्किंग करून आपण आता घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथं 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे क्रॉसपट्टीमध्ये मी. आणि अशा पद्धतीनं आता आपल्याला मार्किंग झालेल्या ठिकाणावर व्यवस्थितपणे कटिंग करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थितपणे मी आता बॅक पार्ट आधी सुरुवातीला कटिंग करून घेत आहे. कटोरीचा साईड पार्टसुद्धा एका साईडनं कट केलेला आहे. मुंड्याची गोलाईसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. मध्ये बाहेर कुठेही होऊ द्यायचं नाही यासाठी व्यवस्थितपणे गोलाईच्या साईडने सुद्धा इथं कटिंग करून घेतलेलं आहे बॅक पार्ट आणि लगेचच जसं मार्किंग होतं तसं आपल्याला कटिंग झालेली आहे बॅक पार्टच्या. आता लगेचच आपल्याला क्रॉसपट्टीचे सुद्धा जशाला तशी मार्किंग केले तसे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. पाहू शकता इथं क्रॉसपट्टीचं सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. लगेचच आता प्रत्येक पार्टचं आपल्याला इथं अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हेच अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून जशाला तसं कटिंग करून घ्यायचं आहे. आता कधी आपण मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं ठेवून मग कटिंग करून घेतो. म्हणजे कपडा जर सुळसुळा असला मऊ असला तर मेन फॅब्रिकचा कपडा एक्स्ट्राचं ठेवून साईडने हे कटिंग करून घ्यायचं असतं आणि जे अस्तर असतं तिथं परफेक्ट अशी आपली कटिंग व्हायला पाहिजे. आणि मेन अस्तर म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचा कपडा ठेवून नंतर हे अस्तरवरती ठेवून टिप टाकून जोडून घ्यायचं असतं आणि नंतर आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो. जसं अस्तर कटिंग केलेलं आहे सेम तशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.